तो क्षण मी एक तुला अनेक वेळेला कोणीतरी अगदी जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीनं ट्रॅप लावून सुद्धा करिअर उद्ध्वस्त करता येतं का, अशा पद्धतीचे सुद्धा प्रयत्न केले. अशा वेळेला मानसिकदृष्ट्या स्वतःला तू कसं पक्क ठेवलं, कशी तू स्वतःला कसं सावरलंस, तुझ्या मनात काय सुरू असायचं? म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये काही फोटोज काही हे असं वगैरे जेव्हा घडलं तेव्हा तू स्वतःला कसं स्ट्रॉंग ठेवलं, तू कसं सावरलं? व्हिडिओची गोष्ट आता नाही फरक पडत मला, तुम्ही बोला डायरेक्ट. व्हिडिओ ज्या वेळेस आला त्यावेळेस मी एकदम म्हणजे मी माझ्या घरात होते आणि मी देवापुढंच होते. मी माझं पाठ मांडलं होतं वैभव लक्ष्मीचं आणि मी माझं पुस्तक वगैरे वाचणं चालू होतं. माझे फोन बाहेर वाजत होते, पण आपण पूजेला बसलो की फोन आपल्या साईडला असतो. मी जशी पूजा करून बाहेर आले आणि फोन बघितला आणि मला सांगितलं की मी एकदम शॉक. पहिलं तर मला सांगितलं म्हणजे मला माहितीच नव्हतं की कोणाचं नक्की काय आहे ह्या गोष्टीमध्ये, मला माहिती नाही. मला टेन्शन काय माझं, पण माझ्या पोरी होत्या ना सगळ्या की त्यांच्या वडिलांचं, म्हणजे माझं टेन्शन तर ते जाऊ दे, पण मला पोरींचं होतं की कोणाचं दुसरीचं नको काय नाही का असं हे व्हायला. म्हणून मग मी पहिलं चौकीला वगैरे गेले, मग ते सगळं मॅटर झाला. पण ह्या गोष्टीतून मला खूप काही शिकायला मिळालं. मी हे शेअर नाही करू शकत. बरोबर. पण खूप नाही मानसिक दृष्ट्या, म्हणजे मला खरं तर त्या घटनेकडे जायचंही नाही, मला जस्ट की एक ही ह्याच्यातनं म्हणजे अशा गोष्टी खूप कमी लोकांबरोबर होतात आणि मानसिकरित्या तुझ्यासारखीला समोर समाजात जायचं असतं, कठीण परिस्थिती असते. ते माझा पहिला कार्यक्रम, त्यानंतर मी सगळं ठरवलं की मला कार्यक्रम नाही करायचे, काहीच नाही करायचं, बंद. म्हणजे मी अक्षरशः इथपर्यंत येऊन बरोबर, कोणी दुसरी तुझ्या ठिकाणी असती तर हाच निर्णय घेतला असता, पण तू तो घेतला नाही. आणि तू म्हणजे खऱ्या अर्थानं सक्षम जर कोणी असेल तर ती तू आहेस. मी म्हणजे ताई माझा पहिला शो तो, ते सगळं झाल्यानंतर आणि मी स्टेजवर जायला, आणि पब्लिक तर माहितीये तुम्हाला कार्यक्रमाला, हे एवढी सगळी पब्लिक आणि मी स्टेजवर माझा पहिला, त्यानंतर मी जाऊ कशी, मला कसं असतं माहिती का, खालून झटकन कोणी कमेंट्स पण करतं आणि माझं त्या गोष्टींकडे लई लक्ष असतं, कोण आपल्याला काय हातवारे करतंय, कोण काय करतंय. मला जर नाही पटलं तर मी माईक घेऊन बोलते, पण ही गोष्ट माझ्यासाठी खूप वेगळी होती. मी कसं करणार, म्हणजे मी काय बोलू, मी जाऊ का नको असं. सगळ्या पोरी माझ्या सोबत स्टेज पर्यंत मला सोडायला की तू चल, तू जा. मी ज्यावेळेस माझा हा पदर असतो, मी हा पदर जेव्हा वर घेतला आणि जे प्रेक्षकांचं जे आरडा ओरडा आणि टाळ्या ज्या वाजल्यात, माझा विषय संपला. मी उलट त्यांना श्रेय देईल की आता मी त्या गोष्टीला मी जे सामोरं गेलं हे त्यांच्यामुळे गेली. म्हणजे खरं तर आम्हाला अजून एक कौतुक